तो जपानी सैनिक झुडुपातून बाहेर आला आणि त्याने त्याच्या टॉमी बंदुकीने गोळीबार केला. माझ्या पोटात 9 गोळ्या लागल्या आणि कोणीही विचार केला नव्हता की मी कधी जगेन. हे उद्गार आहेत फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांचे. 3 एप्रिल स्वतंत्र भारताच्या संरक्षण दलाचे पहिले फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांचा जन्मदिवस. नमस्कार, मी आर्या आणि तुम्ही पाहत आहात कलाकार दिनविशेष. सॅम होर्मसजी फ्रामजी जमशेदजी म्हणजेच स्वतंत्र भारताच्या संरक्षण दलाचे पहिले फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांचा जन्म पंजाबमधील अमृतसर येथे पारशी कुटुंबात झाला. शेरवूड कॉलेज नैनिताल व इंडियन मिलिटरी अकादमी डेहराडून या 2 प्रसिद्ध शिक्षण संस्थांमधून उत्तीर्ण होऊन 1934 मध्ये त्यांनी कमिशन मिळविले. पहिल्यांदा द्वितीय रॉयल स्कॉट्स या पलटणीत नियुक्ती, नंतर फ्रंटियर फोर्स रेजिमेंट व त्यानंतर गुरखा रेजिमेंटमध्ये नियुक्ती. दुसऱ्या महायुद्धात 1942 मध्ये जपान विरुद्ध झालेल्या ब्रह्मदेश म्हणजेच सध्याच्या म्यानमारच्या पहिल्या लढाईत त्यांच्या पोटात 9 गोळ्या लागल्या होत्या आणि वाचण्याची शक्यता कमी असल्याने ऑस्ट्रेलियन डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार करण्यास नकार दिला आणि म्हणाला, त्याच्यावर माझा वेळ वाया घालवू शकत नाही. जेव्हा सॅम माणेकशॉ शुद्धीवर आले तेव्हा सर्जनने विचारले, Can you hear me, son? How do you feel? I'm okay. What happened to you? A bloody mule kicked me. Anyone with this sense of humor is worth saving. Get him ready for surgery. त्यांनी लढाईत दाखविलेले धैर्य, कणखरपणा, धडाडी व शौर्य या गुणांच्या गौरवार्थ रणांगणातच त्यांना मिलिटरी क्रॉस हा बहुमान देण्यात आला होता. 1965 सालच्या भारत-पाकिस्तान युद्धात कलकत्ता येथे ईस्टर्न कमांडचे प्रमुख असताना त्यांनी पूर्व भागाच्या युद्धाची आखणी केली. त्याच सुमारास ते सैन्य प्रमुख बनले. 1971 सालच्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या वेळी देखील त्यांनी युद्धाची आखणी केली आणि अत्यंत नाविन्यपूर्ण व परिणामकारक युद्ध पद्धती अवलंबून फक्त 12 दिवसात ते युद्ध संपवले. तसेच शत्रूचे 90,000 युद्ध कैदी ताब्यात घेऊन बांगलादेशाचा मुक्तीसंग्राम यशस्वी करून दाखविला. त्याचप्रमाणे त्यांनी पश्चिम सीमेवरही पाकिस्तानला थोपविले. युद्धात माणेकशॉ यांच्या प्रभावी नेतृत्वाने तसेच अतिशय सजग युद्धनीतीने पाकिस्तानला अमेरिकेचा पाठिंबा असूनही भारतीय सेनेने पाकिस्तानला पराभवाचे खडे चारले. या त्यांच्या अपूर्व कर्तबगारीच्या गौरवार्थ 1972 मध्ये त्यांना स्वतंत्र हिंदुस्थानच्या संरक्षण दलाचे अजीव फील्ड मार्शल बनविण्यात आले. त्यांच्या अंगी असलेल्या सैनिकी गुणांमध्ये मानवता, क्षात्रधर्म, कडक शिस्तपालन, पण तितकाच अंकुश, प्रफुल्लता आणि सर्व स्तरांवरच्या लोकांची मोकळेपणाने मिसळणे हे प्रमुख गुण होते. त्यांना 1968 मध्ये पद्मभूषण आणि 1972 मध्ये पद्मविभूषण या 2 भारतीय नागरी सन्मानाने गौरविण्यात आले. तिम्रो नाम क्या हो? राइफलमैन हरका गुरुंग साहेब. हरका गुरुंग. मेरो नाम क्या हो? सैम मंग सैम बहादूर साहेब. ही विशेष माहिती आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. असेच वेगवेगळे दिनविशेष बघण्यासाठी आपल्या कलाकार YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, Instagram, Facebook पेजला फॉलो करा आणि बघत रहा कलाकार दिनविशेष.